ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, पिता आणि पुत्र, वडील आणि मुलगा यामधील नातं हे फार सुंदर असते. हे फार जिव्हाळ्याचं नातं असते. अगदी प्रेमाचं आणि सलोख्याचं नातं असते. पिता आपलं सर्वस्व पुत्राला देत असतो. सर्व काही आपल्या पुत्राबरोबर शेअर करत असतो आणि पुत्र देखील आपल्याला दिलेल्या किंवा मिळवलेल्या गोष्टीबद्दल, प्रीतीविषयी, दानाविषयी तो आपल्या पित्याला परतफेड करत असतो. सांगायचं तात्पर्य एवढंच की पिता आणि पुत्र, वडील आणि बाप हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. जसा वडील तसा मुलगा देखील असतो. त्याचं जणू काही प्रतिबिंब, मुलगा जणू काही आपल्या वडिलांचं प्रतिबिंब असते. एकमेकांच्या डोळ्यामध्ये ते एकमेकांना पाहत असतात. आज प्रभू येशू ख्रिस्त देखील आपल्याला त्याच्या स्वर्गीय पित्याविषयी सांगत असताना त्याच्यामधील नातं कशा प्रकारे आहे, किती सुंदर आहे, किती वाखाणण्याजोगं आहे, किती जिव्हाळ्याचं आहे हे आपल्याला पटवून देत आहे. परंतु पटवून देत असताना कधी कधी काही गोष्ट आपल्या डोक्यावरून जात असतात. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की स्वर्गीय पिता आणि मी एकच आहे आणि जो माझ्याकडे येतो त्याला स्वर्गीय पित्याकडे जाण्याची गरज नाही, कारण स्वर्गीय पिता माझ्यामध्ये आहे आणि मी स्वर्गीय पित्यामध्ये आहे. परंतु ही गोष्ट मात्र आज प्रेषित फिलिप याच्या डोक्यावरून जाते. आणि जरी आपण त्याच्या जागेवरती असलो असतं तर आपण देखील तोच प्रश्न फिलिप प्रमाणे प्रभू येशू ख्रिस्तांना केला असता की मला देखील स्वर्गीय पिता माझ्यासमोर आणून दाखवा, स्पष्ट शब्दात सांगा. परंतु प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गीय पिता कोण आहे ते दाखवत नाही, परंतु स्वर्गीय पिता काय आहे ते सांगत आहे. आणि तो फिलिपला सांगत आहे, फिलिप, इतके वर्ष तू माझ्या बरोबर आहे आणि तुला स्वर्गीय पिता पाहण्याची इच्छा झालेली आहे, परंतु तू मला ओळखलेलं नाहीस काय? कारण जी व्यक्ती मला ओळखते, माझ्यावरती प्रेम करते, त्या व्यक्तीला स्वर्गीय पिता आणि पवित्र आत्मा मिळालेला आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर आज प्रभू येशू ख्रिस्ताने परमेश्वर काय आहे, कोण आहे हे सुंदर प्रकारे वर्णन केलेलं आहे. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे स्वर्गीय पित्या, पवित्र आत्मा आणि प्रभू येशू ख्रिस्त एकच आहे. हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्याप्रमाणे पिता पुत्र एकच आहेत, त्याचप्रमाणे स्वर्गीय पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त देखील एकच आहे. आणि म्हणूनच आज फिलिपद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्व शंकाचं निराकरण करत आहे व आपला विश्वास वाढवत आहे. आज देऊळ माता प्रेषित फिलिप व याकोब या दोन महान प्रेषिताचा सण साजरा करीत आहे. याकोब ज्याला पुनरुत्थित ख्रिस्ताचं दर्शन घडलं आणि म्हणून त्यांनी फार जोमाने, विश्वासाने प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सर्वत्र पसरवली. तर फिलिप याला प्रभू येशू ख्रिस्ताने ते त्रैक्याचं महत्त्व पटवून दिलं. खरा परमेश्वर कोण आहे हे फिलिपद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने आज आपल्या सर्वांना स्पष्ट सांगितलेलं आहे. या दोन महान प्रेषिताचा सण साजरा करीत असताना आज देऊळमाता आपल्या सर्वांना त्या त्रैक्यावरती विश्वास ठेवण्यासाठी पाचारण करत आहे. एक साध्या सोप्या शब्दामध्ये ख्रिस्ताकडे येऊन या सर्व गोष्टीचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला पाचारण करत आहे. आणि म्हणूनच नुसतीच डोकंफोडी करण्यापेक्षा की परमेश्वर कोण आहे, कुठे राहत आहे, त्यापेक्षा आपण खरोखर परमेश्वराचा जिवंत अनुभव घेऊया. ज्याला प्रभू येशू ख्रिस्त सापडलेला आहे त्याला जिवंत देव सापडलेला आहे आणि ज्याला जिवंत देव सापडलेला आहे त्याला सर्वस्व मिळालेलं आहे. त्याच्या संपूर्ण शंकाचं निराकरण झालेलं आहे. आज फिलिपद्वारे, याकोबद्वारे आपण प्रभू येशू ख्रिस्तावरती कडे येऊया. आणि ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने फिलिपला सांगितलं की ज्याला मी मिळालेलं आहे त्याला सर्व काही मिळालेलं आहे, तर आपण देखील प्रभू येशू ख्रिस्ताला मिळवण्याचा प्रयत्न करूया, त्याच्यावरती विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करूया. आणि कितीही डाऊट आपल्या मनामध्ये असले तरी प्रभू येशू ख्रिस्त आपला विश्वास वाढवणार आहे. आमेन.